शिक्षण शिक्षण शिकलंच पाहिजे, राखीव खेळाडू असला पाहिजे. एक मिनिट. चला गेम सुरू करायचंय. पहिल्या फेरीतील सामने दिवसा संपले आणि दुसरी फेरी मात्र रजनीच्या कुशीत खेळली जाईल. दुसऱ्या फेरीतील हा पहिला सामना एका बाजूला शिवशंभ वरचे संघ तर एका बाजूला गावदेवी खार्डी संघ. आरके ट्रॉफी 2021 पहिला चेंडू गोलंदाज बाला निगुकर मात्र निर्धाव टाकतोय. मागच्या सामन्यामध्ये हा बाळा निगुकर मात्र मागणं ठरला होता, पण तो करणाराचा विश्वास पहा. गोलंदाजी एकदा मार खाल्लं म्हणून काय झालं, ती गुणवत्ता ठासून भरली आहे आणि तोच गोलंदाज पुन्हा सज्ज अगल्या वेगळ्या ऍक्शन मध्ये. पण इथे मात्र ऍक्शन रिप्लाय दाखवली जाते, आपल्या फलंदाजी ताकद आजमावली जाते आणि इथे लगावला जातोय संगम घरात स्टाईल षटकार. पहिला चेंडू निर्धार आणि पुढच्या चेंडूवर लगेच हल्ला. पंचांना विनंती असेल की 20 मिनिटांमध्ये पूर्वार्ध संपला पाहिजे. 20 मिनिटं 4 षटकांचा हा खेळ असणार आहे आणि 4 षटकामध्ये 4 षटकं ही 20 मिनिटांमध्ये टाकून संपली पाहिजेत. आक्रमकता लढली जाईल, कारण वरच्या वेळी संघाचा विचार केला तर चांगल्या ताकदवान संघांना चकमा देण्यामध्ये हा संघ आणि ही मंडळी मातब्बर आहे. पहिला सामना अजून विसरला नसेल हा संघ, कारण जिथे आपण पाहिला होता की सामना निसटला होता, परंतु विक्रम आणि अक्षयने दाखवलेला सक्षमतेचा लढा मात्र लढला. अक्षयचे खांदे जरूर पडले होते, परंतु विक्रमने लढा दिला आणि तो लढा पाहत अक्षयने सुद्धा तो सामना संपवला आणि त्याच्यामुळे ग्रेट फिनिश करत सरळ दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. खार्डी संघ अप्रतिम ताकदीचा खेळ दाखवत मात्र इथपर्यंत प्रवास केला आणि दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झाला. इथे विचार केला आता धावा किती उभ्या राहतील. 4 षटकांचा हा खेळ आहे. 24 चेंडूमध्ये 51 धावा उभ्या कराव्या लागतील, कारण ज्याप्रमाणे फलंदाजी केली होती पहिल्या सामन्यामध्ये दर्जेदार खेळ गावदेवी खार्डी संघात झाला होता. इथे संगम घरातल्या या सामन्यामध्ये मात्र चमकावा लागेल. 9 स्ट्राईकचा फलंदाज सुमित घरात पहिल्यांदा स्ट्राईकवर तर बाला निगुकर गोलंदाजच्या मार्कवर. मिडॉनच्या दिशेने चेंडू गेलाय. 1 धाव मात्र मिळेल. या एका धाव्यानं सुमित आपलं खातं उघडत आहे. 1 या धावसंख्येनं आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेवते ती म्हणजेच बिनबाद 8 वरती. सुंदर एक फटका मोठा खालाय 6 धावांचा, तरीही 5 चेंडूमध्ये निव्वळ 8 धावा. बाळा निगुकर मात्र दर्जेदार गोलंदाजी करतोय. सुरेख खेळ खार्डी गावदेवी खार्डी याच्या माध्यमातून चांगली स्पर्धा पण पाहतो. मोठा फटका खेळण्याचा धाडस जरूर दाखवलं होतं, परंतु गोलंदाजानं मात्र कल्पकता दाखवली आणि संगम घरासारख्या ताकदवान खेळाडूला रोखून धरलं. धन्यवाद. तर अशा प्रकारे पाहतोय आपण पहिल्या षटकाचा सामना झाला. बाळा निगुकर यांनी मोजल्या 8 धावा, ज्याच्यामध्ये 3 चेंडू निर्धाव टाकले. अतिशय सुरेख खेळ. विशाल मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन गोलंदाजीच्या मार्कवर येईल. अगदी पाहू आपण हायवे एंड कडून गोलंदाजी करेल. पहिलं षटक एक निर्णायक षटक, पॉवर प्लेचं षटक होतं. 30 यार्डाच्या बाहेर फक्त 2 क्षेत्ररक्षक तैनात होते आणि तिथे मात्र चांगली गोलंदाजी केली. परंतु संगम घरात आणि सुमित घरातला मात्र धावा उभ्या कराव्या लागतील.
18 चेंडूंचा पूर्वार्ध अजूनही शिल्लक आहे. यानंतर मात्र पेंदर संघ आणि दिवाळे संघ रेडी राहायचं. आपणही 4 षटकांचा खेळ आहे. दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. पेंदर संघ रेडी आहे. अगदी सगळ्यांची वाट पाहतोय. हा चेंडू मात्र विशाल मात्रेचा ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेर जातो आणि पंच इशारा करतायत की हा चेंडू मात्र आहे स्वैर आणि एक धाव एक्स्ट्राच्या रूपाने मिळते. एक धावेनं अकाउंट ओपन झालं ते म्हणजेच अवंतरचं आणि 9 धावा पर्यंत पोहोचतोय तो शिवशंभो वरचेवळे संघ. शिवशंभो वरचेवळे संघाचा विचार केला तर एक छुपा रुस्तम संघ आहे. दिसायला हलका असेल तरी आतून मात्र खूप टणक आहे. भल्या भल्या ताकदवान संघांना नमवण्याची क्षमता या संघामध्ये. एकजूट ही संघाची ताकद आहे. परंतु ताकद तिथे मात्र नजाकत बनते का? नाही. शतरक्षणामध्ये कोणतीही चूक नाही. बराच वेळ चेंडू हवेत राहिला आणि झेल टिपण्यामध्ये शतरक्षक मात्र चूक केली नाही आणि फलंदाज झाला सुमित घरत. 1 या धावसंख्येवरती बाद. प्रत्येक मराठा वेडा आहे स्वराज्याचा, शिवाजी राजाचा, भगव्याचा. मराठा या एका शब्दानं मात्र परिवर्तनाची लढाई लढली आहे. 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र घेत माझ्या राजानं मराठा बनवला आणि तिथेच या एका शब्दानं परिवर्तनाची लढाई लढला. जातीपातीच्या भिंती पाडल्या आणि माणसाला माणूस बनवलं. आपल्या हक्कासाठी लढला आणि तीच माणसं इतिहास घडून गेली. पंच मात्र वळतायत पुन्हा एकदा आमच्याकडे. हा चेंडू मात्र येतोय स्वैर. आणखीन एक वाईट चेंडू. या षटकामधील धापांकडे धावा लागतायत ते म्हणजेच 2 अंकामध्ये जाऊन ठेवतोय. तर 1 बाद 10. नवीन फलंदाज उदय घरत एक आक्रमक फलंदाज. संगम घरत मात्र स्ट्राईक वर खेळतोय. ही मोठी मानाची स्पर्धा आहे. आरके ट्रॉफी. आदरणीय राकेश दादा मोहिते साहेब, सुजित दादा मोकळ, नांदाई तरघर, श्री गणेश कृपा तरघर आणि ग्रामस्थ मंडळ तरघर आयोजित एक भव्य दिव्य स्पर्धा. सालाबाद प्रमाणे पुन्हा एकदा चेंडू हवेत जातो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. तर नक्की इथे मात्र फटकेबाजी पाहतोय. बॅटची कडा घेतली. बॅटवर नीटचा चेंडू आला नाही परंतु धावा मात्र नीट आल्या आणि या नीट येण्यानं 4 या धावसंख्येनं धापांकडे धावा लागल्या. त्या तब्बल 14 धावा. आतापर्यंत 8 चेंडूंचा वाजवी खेळ संपलाय. अखोड टप्प्याचा चेंडू. अगदी 3 चेंडू जे 2 वाईड होते तेही अशाच टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी केली होती. फक्त ते 2 चेंडू ऑफस्टिकच्या जास्त बाहेर गेले आणि हा चेंडू मात्र आत घुसला आणि त्याच्यामुळेच हा मात्र निर्धाव चेंडू. या गोलंदाजाचा विचार केला विशाल मात्रेचा तर टिच्चून मारा करताना आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. 2 स्क्वेअर जरूर टाकलेत. अगदी 10-15 पावलांचा रनअप घेऊन हा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. कव्हरच्या डोक्यावरून ताकद नजाकत दाखवली गेली. सुरेख फटका. कव्हरच्या डोक्यावरून डीपला शतरक्षक तैनात आहे. त्याच्या डोक्यावरून चेंडू फिरकावला. आपली ताकद आजमावली आणि संगम करत मात्र लगावतोय हा षटकार. हॅलो डीजे. आमच्या उलवे दानशूर असं व्यक्तिमत्व कचेरजी ठाकूर यांना मी विनंती करतोय आयोजकांतर्फे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन आणि स्थानापन्न व्हायचं आहे. कचेरजी ठाकूर उलवा. धन्यवाद. पुन्हा एकदा आक्रमण सुरू. फटकेबाजी होते. पहिल्या षटकामध्ये 3 चेंडू निर्धाव जरूर खेळला संगम घरात परंतु संगम घराच्या मनगटामध्ये क्षमता आहे. टायमिंग साधण्यामध्ये पटाईत आहे आणि हा मात्र येतोय डिफेक्स्ट्रा कव्हरच्या मधून खणखणीत चौकार.
जो उभ्या आयुष्यभर आपल्या जीवाशी खेळला तो आपला शिवाजी. कारण नाव उलटं वाचलं तेव्हा कळतं की जो हयातभर आपल्या जीवाशी खेळला आणि आपल्या माणसांना आपलं स्वराज्य निर्माण करून दिलं. आणखीन एक फटका पाहतोय. लॉंगॉपला क्षेत्र तैनात आहे तिथे मात्र दुसऱ्यांचा प्रयत्न उदयन जरूर, पण इथे धाव घेण्यासाठी नकार दिला कारण रिस्की रन होती. एक धाव मात्र आली या चेंडूवरती आणि या एका धावेनं धापालकोट धावा मात्र लागल्या त्या तब्बल 25. हॅलो कचेरजी ठाकूर, तुम्हाला आम्ही विनंती करतो आहोत आयोजकांतर्फे आपण त्वरित अतिथी कक्षामध्ये येऊन आणि आसनस्थ व्हायचं आहे. कचेरजी ठाकूर उलवा. महिमा तुझी सांगू किती आई गाजते नाव तुझा जगभर गाजते नाव तुझा भक्त जमतील ग करण्याला आई तुझ्या ग दर्शनाला माऊली तुझ्या ग भेटीला आई मी येते ग येते ग आले ग मला आई मी येते ग येते ग तुझ्या ग भेटीला. धन्यवाद. पहिलं षटक बाळा निगुकरनं निव्वळ 8 धावांचं फेकलं, परंतु या षटकामध्ये मात्र संगम घरातने हल्ले केले. एक षटकार 2 चौकार लगावत या षटकामध्ये तब्बल 17 धावा लुटल्या आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर शिवशंभ वरचेवळे संघ जाऊन ठेपतो 1 गडाच्या मोबदल्यामध्ये 1-25 वरती. गावदेवी खाडी संघाला या सामन्यामध्ये या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकायचं असेल तर टिचून गोलंदाजी करावी लागेल, परंतु एका बाजूला मात्र झगडतोय संगम घरात. उदय घरात मात्र आतापर्यंत फक्त नॉन स्ट्राईकनं सामना पाहिलाय. धरम आलिमकरनं पहिल्या चेंडूवरती फलंदाज संगम घरातला परतवलं. जर विचार केला रिवाल सर तर आपण प्रत्येक संघामध्ये पाहतो की पहिला आणि दुसरा गोलंदाज हे 2 षटक टाकत असतं, पण ते एकमेव संघ आहे खाडी संघ की ज्याच्यामध्ये या धरम आलिमकरनं मगाशी 3रं षटक फेकलं आणि त्यानंच 5वं षटकही फेकलं. जबाबदार खांद्यावर आहे. त्याचा स्पीड पाहतो, गोलंदाजीवर नियंत्रण पाहतो आणि दर्जेदार खेळ दाखवत तो मात्र गोलंदाजी करतोय. मागच्या सामन्यामध्ये पहिल्या षटकामध्ये 8 धावा दिल्या होत्या, नंतर मात्र थोडासा महागडा 2 षटकार जरूर खाल्ले, पण तरीही त्यानं चांगलं कमबॅक मिळवून दिलं होतं. इथे मात्र पहिल्या चेंडूवर अवघड जागेचं दुखणं ठरलेल्या संगम घरातला परतवलं आणि अशा प्रकारे चांगल्या फलंदाजाला या सलामीराला डगआउटमध्ये पाठवत आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. नवीन फलंदाज अक्षय भगत, ग्रेट फिनिश ज्यानं मागच्या सामन्यामध्ये केली तो अक्षय भगत. टान्स पाहतोय लोअर फुलटा चेंडू. इथे मात्र चांगला चेंडू लोअर फुलटाच होता, फटकवण्याची गरज होती. छत्रशेख ताच पडलाय. 1 किल्ला 2 मध्ये कन्वर्ट केलं जाईल. थ्रो सुद्धा खराब आला. तिथे मात्र 1 किल्ला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं गेलं. जर का थ्रो डायरेक्ट आला असता तर कदाचित उदय घरातला मात्र परतावा लागला असता, परंतु इथे जर तरला थारा नाही आणि जर तर शिवाय आयुष्यही सरत नाही. इथे सरण्यामध्ये चेंडू थोडा हातून पडण्यामध्ये 2 धावा मिळवल्या शिवशंभ वरचेवाळे संघानं आणि आपला खेळ पुढे बहारदार कसा होईल यासाठी प्रयत्नशील राहिला. धाबांकडे धावा लागल्या त्या तब्बल 27. 2 बाद 27. अक्षय भगत 2 धाव्याने आपलं खातं खोलतोय. हा चेंडू मात्र निर्धाव चेंडूची सांगता होते. इथे मात्र अतिशय सुरेख असा हा चेंडू. 3 चेंडूमध्ये 2 धावा म्हणजे दर्जेदार गोलंदाजी, कमबॅक मिळवून देणारी गोलंदाजी गावदेवी खाडी संघासाठी करतोय धरम आलिमकर. पण इथे अक्षयला मात्र चांगला खेळ दाखवत मोठं आव्हान उभं करावं लागणार आहे. आज चांगल्या लढती आपण पाहिल्या, मजबूर केला मोठा फटका खेळण्यासाठी
त्याला मात्र तयार केला आणि नंतर मात्र फसवा चेंडू टाकत आपल्या फॉलो थ्रू मध्ये वेल जज सेकंड अटेम्प्ट मध्ये हा झेल टिपला आणि अक्षय भगतच्या खेळीचा केला अंत. फलंदाज क्रमांक 3 झाला बाद. संघाची धावसंख्या 27 असताना हॅलो रामशेठ घरात वरचे यांना विनंती आहे, आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. रामशेठ घरात वरचे ओळे तुम्हाला विनंती आहे, आपण अतिथी कक्षामध्ये लगेचच यायचं आहे. दरम्यान या आर के ट्रॉफीसाठी गणपत शेठ आभार आणि धन्यवाद. धन्यवाद. तर नक्कीच आपलं प्रेम सदैव आमच्यावर असंच राहू द्या. आपलं हे प्रेम आम्ही सदैव स्मरणात ठेवू. पैसे रूपानं आशीर्वादानं या स्पर्धा मात्र मोठ्या होतात. वुडा ये अरे छमिया, धोखेबाजी कहो या चालबाजी, बाजी तो हम मार गया हो. आज तो हम अपने अरमान का एक वरच्या वेळेस संघानं वर बसायचं आहे. आयोजकाकडून विनंती आहे आपण वर बसा प्लीज. पूर्वी बांधावर बसायला लागायचं, आजकाल आपण स्पेशल कक्ष बनवतो. नाही पूर्वी एका ग्राउंडमध्ये 10-12 शेताची बांधा असायची आणि त्याच्यावर आपण रस्ता काढत काढत क्षेत्ररक्षक किती चांगले होते पूर्वी. इथे मात्र या अंतिम चेंडूवर विकेट मात्र मिळवली आहे. तू शेर तू मै सव्वा शेर, तू करणार वार तर मी करणार पलटवार. या नेक इराद्यानं मात्र षटकार जरूर खाला, पण तू लगेचच पलटवार करत धरम आलिम करणं मात्र दर्जेदार गोलंदाजी करत एक मोठा फटका जरूर खाला, पण 3 मोठे फटके ते शिवशंभो वरच्या वेळी संघाला. आई तुझं देऊळ साजतई फुलाले डोंगरान ग फुलाले डोंगरान पालखीला नाचून गुलाल उरवून सैताचे महिन्यान ग सैताचे महिन्यान डीजे नॅडी ग आई तुझं देऊळ साजतई फुलाले. धन्यवाद. या दरम्यान निवेदन मात्र येतोय पेंदर संघात संघनायक आणि दिवाळी संघात संघनायक दोन्ही संघात संघनायकांना नाणेफेकीसाठी संपर्क करावा विनंती करतोय. समोरच्या कक्षामध्ये येऊन आपण आपला इथे बसायचं आहे. हे षटक संपल्यानंतर लगेचच नाणेफेक केली जाईल. या दरम्यान 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. नाणेफेकीचा कौल लागला मात्र शिवशंभो वरच्या वेळी संघाच्या बाजूनं. काय करावं हा प्रश्न फार मोठा पडला होता, कारण आपले खेळाडू आपल्या कक्षात नव्हते, आपल्या समवेत नव्हते आणि त्याच्यामुळे बळजबरीने घेतलेला फलंदाजीचा निर्णय इथे मात्र यशस्वी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागणार आहेत. 18 चेंडूमध्ये 33 धावा जमवल्यात. केतन मात्र गोलंदाजीच्या मार्कवर वैयक्तिक पहिलं आणि सांघिक अंतिम म्हणजे 4थं षटक घेऊन स्ट्राईकवर असणारे फलंदाज विक्रम घरात. मागच्या सामन्याचा हा हिरो. एकदा पूर्ण दुसऱ्यांचा प्रयत्न इथं होणं गरजेचं आहे, कारण विक्रम मागच्या सामन्यामध्ये गरजला होता. 17 चेंडूमध्ये तब्बल 38 धावा बनवत या विक्रमनं सामनावीराचा कित्ता फटकावला होता. तो मात्र जास्तीत जास्त चेंडू कशा आपल्या वाट्याला येतील यासाठी प्रयत्नशील होता, पण तो स्ट्राईक कायम ठेवू शकला नाही आणि स्ट्राईकवर आला विश्वजित घरत. चौतीस धावा इथे मात्र विश्वजित घरात लेगबाईच्या रूपाने 1 धाव मिळते. आता उरलेले 4 चेंडूमध्ये 2 मोठे फटके येतील का की रोखून धरेल हा गावदेवी खेळाडू संघ. विक्रम घराच्या बॅटमध्ये ती क्षमता आहे, मनगटामध्ये क्षमता आहे चेंडूला सीमारेच्या बाहेर पाठवण्याची. मागचा सामना त्यानं गिरकी देत फिरवला होता. जो सामना 12 चेंडू आणि 34 धावावर येऊन ठेपला होता, त्या सामन्याला 1 चेंडू राखून जिंकवला. ही ताकद ही क्षमता दाखवली. इथे मात्र खेळाडू संघाचा केतन मात्रे अफलातून कामगिरी करतोय. अकोल टप्प्याचा चेंडू इथे फसवला गेलाय.
टप्पा पडला आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र उचली घेतली. उचली घेणारा चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. किंबहुना विक्रमला हा चेंडू दिसला की नाही हा प्रश्न उद्भवला आणि तोपर्यंत चेंडू विसावला यष्टिरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची सांगता झाली. अशा मोक्याच्या क्षणी दर्जेदार गोलंदाजी पाहतोय. कमीत कमी धावेमध्ये रोखण्याचं स्वप्न जे गावदेवी खेळाडू संघानं केलं होतं ते स्वप्न कुठेतरी त्यांचं साध्य होताना पाहतोय. नाणेफेकीच्या कौलानंतर आम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारू असा निर्णय त्यांचा कदाचित असेल आणि नशिबानं मात्र त्यांना तेच मिळालं. पुन्हा एकदा हा अकोट टप्प्याचा चेंडू आणि पंच मात्र शांत स्तब्ध पाहतायत आणि हा निर्धाव चेंडू सांगता. काय दर्जेदार गोलंदाजी केतन मात्रेची. 4 चेंडू मध्ये निव्वळ 2 धावा स्लॉग षटक फेकतोय. शेवटचा षटक फेकतोय की ज्या षटकामध्ये 20 धावा यायची गरज होती त्या आल्या नाहीत आतापर्यंत. विक्रमचा पडतोय. 2 निर्धाव चेंडू खेळतोय. विचार केला जातोय. मनामध्ये काहीतरी विचार घेऊन धावला आणि ज्या वेळेला माणूस मनामध्ये विचार घेऊन चालतो त्यावेळेला तो थबकतो जरूर. ते थबकणं आपण पाहिलं आणि परत फिरला आणि नव्या उमेदीनं मात्र गोलंदाजीसाठी सज्ज झालाय तो केतन मात्रे. विक्रम घरात 2 चेंडू वाट्याला येतील. आव्हान ठरवलं जाईल. इथे मात्र कोणी उभा नाहीये. गॅप मिळते. एकदा पुन्हा केली जाते. दुसऱ्या रनचा प्रयत्न हळूवारपणे फेकी झाली. म्हणजे काय प्रश्न हा पडला होता की आउटच करायचे की काय हा प्रश्न होता. रनसाठी प्रश्न नाही गरज होती का हा प्रश्न उद्भवला. परंतु फलंदाज विश्वजित मात्र बाद झाला. तिसऱ्या रनचा प्रयत्न करावा असं या पॅव्हेलियनमध्ये वाटत होतं. तो प्रयत्न झाला नाही. 2 धावा पूर्ण झाल्या. धापलकावर धावा लागल्या. त्या तब्बल 37. 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 40 ओलांडेल का? 40चा उंबरठा ओलांडला जाईल का? या चेंडूवर विक्रम घरात किती धावा जमवेल किंवा केतन मात्रे किती धावा गमवेल? फुल टॉस चेंडू 1+1 = 2 वाईड बॉल. या चेंडूवर आणखीन एक कदाचित धाव येऊ शकली असती पण विक्रमला आपल्या स्वतःवर असलेला हा विश्वास. अंतिम चेंडूवर काय खेळ होईल? 38 धावा लगावल्या जात आहेत. अतिशय दर्जेदार श्रृंखला पाहतोय साईप्रीतच्या माध्यमातून. लाईव्ह टेलिकास्ट स्वच्छ क्लीन चित्रीकरण पाहतोय. त्यांचंही विशेष कौतुक. अकोट टप्प्याचा चेंडू. त्या चेंडूवरती धाव का घेतली नाही हा प्रश्न आता विचारला जाईल. उत्तरार्धामध्ये मी मगाशी म्हटलं होतं पूर्वार्धामध्ये धावा जमाव्या लागतात. जेवढ्या जमवाल त्या डिफेन्स करायची क्षमता ठेवावी लागते किंवा जेवढ्या गमवाल तेवढ्या कमावण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. 4 षटकांचा वाजवी खेळ संपला. धापलकावर धावा लागल्या. त्या तब्बल 38-39 धावांचं माफक आव्हान घेऊन उतरणार आहे मैदानामध्ये. तो म्हणजेच गावदेवी खेळाडू संघ. बनवलेल्या 38 धावा 39 धावांचं आव्हान डिफेन्स करण्यासाठी मात्र संगम घरात आणि टीमला एफर्ट्स लगावे लागतील. चांगले मेहनत करावी लागेल आणि ती मेहनत कामी येईल की गावदेवी खेळाडू संघ या 39 धावांचा पाठलाग सहज करेल. काय घडतंय काय बिघडतंय उत्तरार्धामध्ये आपण ऐकूया. मराठीचा आणखीन एक सुमधुर आवाज रिवाळजी म्हात्रे ओळे. पाटील सर, व्हिसा डेव्हलपर्स उलवेनो यांच्याकडून 5,000 रुपयाची देणगी या आरके ट्रॉफीसाठी आलेली आहे. मी व्हिसा डेव्हलपर्स उलवेनोड यांचे जे कोणी सदस्य वगैरे असतील त्या सगळ्यांचं आयोजकांतर्फे मनापासून आभार व्यक्त करतोय. व्हिसा डेव्हलपर्स उलवेनोड 5,000 रुपये. दिवाळे संघाचा संगणक. चला आपण आपला पहिला कॉल दिनेश पाटील यांनी दिला होता. दिवाळे विपक्ष मॅच असेल पेंदर. समाधान भोईर आलेला आहे. पेंदर संघाचा संगणक किती आहे पहा. तर दिवाळी संघाचा देखील संगणक आलेला. लगेच टॉस केला जाईल. तर टॉस करण्यासाठी आदरणीय साई म्हात्रे साहेबांना मी विनंती करेन. उलवा गावातील युवा कार्यकर्ते साई म्हात्रे यांना मी आमंत्रित करतोय. साहेब आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करून घ्यायचं आहे. आणि टॉस होईल दिवाळे विपक्ष पेंदर. गावदेवी पेंदर आणि दिवाळी या 2 संघामध्ये नाणेफेकी होते. आज दुसरा रजनी स्पर्धेतला हा सामना असेल. नाणेफेकी जिंकली समाधान भोईरच्या संघाच्या विरोधात मापेसावी दिवाळी संघानं. विजेंद्र कोळी आणि समाधान भोईर दोन्ही संघनायकांनी या ठिकाणी टॉस केलेला आहे. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. आणि या
सुरूच सामन्याकडे वळणार आहोत. तत्पूर्वी आमच्या कॉमेंटरी बॉक्समध्ये आणि पंच यांच्या बॉक्समध्ये अर्थातच अंपायर बॉक्समध्ये देखील सूचना आल्या आयोजकांकडनं की जेवण तयार झालेलं आहे. या जेवणाचे उत्तम आचारी केशरजी मोहिते यांचं मी मनापासून कौतुक करेन. आचार्य आमचे जाम भारी स्वादिष्ट शाकाहारी आणि मांसाहारी जेवण त्यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे. आज त्यांचं देखील चांगलं योगदान आणि आम्ही उपस्थित आमचे सर्व टीम्स लाईव्ह स्कोरर कॉमेंटेटर अंपायर्स सर्वांना विनंती करतोय की आपण भोजनाचा देखील आस्वाद घ्यायचा आहे. तर पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला आणि दुसऱ्या सत्राच्या दिशेने आपण नक्कीच बोलूया. या रजनीतला हा पहिला सामना दोन्ही संघ एकमेकांसमोर आता प्रथमच इथे खेळताना पाहायला मिळते. अर्थातच दुसऱ्या फेरीतला पहिला सामना. सर्व मंगल्य मांगल्य शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन इथे मात्र या आपण पहिल्या रजनी स्पर्धेतल्या या सामन्याला सुरुवात करत आहोत. पहिला सत्र समाप्त झाला आणि या पहिल्या सत्राचा जर विचार केला तर हॅलो म्हात्रे सर, तुम्हाला जरा थांबवतो मी. तर सर हां तसे चव्हाण कोण आहे? पवन परेश चीर पारगा मनीष भोई सेकंड इनिंग 39 धावांची आवश्यकता असताना पहिला चेंडू मात्र फेकलाय. वरचेवळे संघाचा गोलंदाज संगम घरात. एक अष्टपैलू खेळाडू आहे मित्रांनो. आपण पाहतोय संगमला फलंदाजी आणि गोलंदाजी सातत्यानं त्याने गुणवत्ता सिद्ध केली आहे. इथे मात्र यजमान पाहुणा संघ इथे खेळतोय जो कल्याण विभागातून आलेला कल्याण परिसरातून आलेला हा खार्डी संघ. या संघाच्या विरोधात 39 धावा डिफेन्स केल्या जातील का? धावसंख्येचं आव्हान शॉर्ट आहे, कमी आहे, परंतु या कमी आव्हानाला देखील काय प्रत्युत्तर दिला जातोय. फलंदाज विशाल म्हात्रे सोबत सूरज फौजदारच्या बाट मधून येतोय खणखणीत षटकार. आइंदा से मेरे खिलाफ बगावत की काट डालूंगा काट डालूंगा काट डालूंगा काट डालूंगा. डीजे मास्टर 6 धावा 59 धाव संख्या लागली जाते. आराध्य 11 संघाचे पुरस्कर्ते अर्थातच स्पॉन्सर करणारे आशुदादा कोहली. आपल्याला देखील विनंती असेल आशुदादा, आपण या व्यासपीठावर दिवाळी संघाला आपण फार मोठं प्रोत्साहन देण्याकरता आलात आणि दिवाळी गावातील एक आराध्य 11 संघाचे पुरस्कृत अर्थातच हरिवाल साहेब तुम्हाला थांबवतोय कोहली काही सेकंद थांबवतोय. कुमारजी गावातील उमेश भोईर एक समालोचक आहेत, ते नक्कीच त्यांची उपस्थिती आज प्रार्थनेने ठरलेली आहे, तर त्यांना देखील त्याची सन्मानित इथे करताना दिसतात. रुपेजी मोहिते यांच्या शुभ हस्ते ते सन्मानित होतात. धन्यवाद उमेश भोईर. थँक्यू सो मच. आपण पाहतो डायरेक्ट हिट. यस, अंपायर कॉल. दॅट्स रिव्ह्यू थर्ड अंपायर सायफ्रीज संदेश शेळके यांच्याकडे आपण जाणार आहोत. इथे मात्र डायरेक्ट हिट करण्यात आला होता. काही चेंडूची या ठिकाणी पकड केली आहे. थर्ड अंपायर नक्कीच आमचे आहेत. डायरेक्ट हिट करण्यात आलं, स्क्रीनवर पाहू शकाल डायरेक्ट ज्या पद्धतीने, परंतु अंपायर कॉल नक्कीच येईल आपल्यापर्यंत. ऍक्शन रिफ्लायच्या माध्यमातून फलंदाज धाव घेतोय. डायरेक्ट हिट, प्रयत्न सुरेख होते. कॅमेरामॅन स्क्रीन ऑपरेटर संदेश शेळके आपल्यापर्यंत थर्ड अंपायर निर्णय पोहोचवतीलच तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत. व्हेरी क्लोज डिसिजन.
येस, आपण पाहू शकाल या मैदानावर रिव्ह्यू घेतलाय आमचे पंच बंटी कांबळे यांनी रिव्ह्यू घेतलाय. बंटी कांबळे म्हटलं तर तुम्हाला सर्वांना माहित आहे, विनोदजी कांबळे भारतीय क्रिकेटपटू यांचे बंधू. थर्ड अंपायर आमचे पाहत आहेत. व्हेरी क्लोज डिसिजन. We see now very close decision. But umpire call in some few minutes. Rich, yes, umpire call. That's not out. Yes, umpire. ही धाव आहे लेग बाईज की बॅट कर. यस, लेग बाईज. लेग बाईजच्या स्वरूपात मिळते. एक धाव. धावसंख्या धाव फलकावर 1 न वाढते. एकूण धावसंख्या 8 पाहायला मिळते. बंटी कांबळे सरांनी रिव्ह्यू घेतला. बंटी कांबळे यांची ओळख विनोदजी कांबळे यांचे बंधू. खरं तर रमाकांत आचरेकर यांचे 2 शिष्य सचिन तेंडुलकर आणि बंटी कांबळे हे नक्कीच आपल्याला आठवण करून देईल येणाऱ्या काळामध्ये त्यांचं कार्य. हा चेंडू पुन्हा एकदा शरीराचा वेध घेतला आहे. फलंदाज विशालनं थांबवलं सूरजला. विशालनं सांगितलं की या ठिकाणी घाई करण्याची गरज नाहीये, धावा कमी आहेत, विकेट फार इम्पॉर्टंट आहे. हा सिग्नल दिलाय त्यानं सलामीलाच. इथे मात्र धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती एकूण 8 धावा. विशाल म्हात्रे सूरज फौजदार खार्डी संघाची ही सलामीची जोडी. गोलंदाज संगम घरात. काय कमबॅक केलाय संगमनं. व्हेरी गुड बॉलिंग संगम. 6 धावा आल्या होत्या. अवघ्या दुसऱ्या चेंडूवर षटकार ठोकला होता, परंतु संगमनं परिवर्तन केलं. परिवर्तनासोबत काय गोलंदाजीमध्ये वापसी केली म्हणावं लागेल. काय जबरदस्त कमबॅक. 8 धावांचे हे षटक, पॉवर प्लेचे षटक. मग इथून मात्र शिवशंभ वरचवले संघाला एक मोठा ग्रीन सिग्नल देऊन गेला हा षटक. फक्त 8 धावा, 9 पॉइंट, अर्थातच 9.75 धावांची सरासरी गाठायची आहे. आणि ती सरासरी सुरुवातीलाच मी म्हणेन अडथळा आणला या संगमनं. फक्त 8 धावा दिल्या आहेत. कार्डी विरुद्ध वरचवले संघ. वरचवले गावामध्ये आज अखंड हरिणाम सप्ताह सोहळा आहे. तिकडे गणपती बाप्पाची धाव घेतली जाते. खरं तर त्याची पूजा केली जाते बाप्पांचं. आणि दुसऱ्या बाजूला मात्र त्यांचा संघ खेळतोय. कदाचित आपण पाहतो ज्या पद्धतीनं प्रत्येक क्रिकेट खेळासोबत देवाची देखील धाव घेतली जाते, परंतु आपण इथे मात्र आपल्याला चांगला खेळ करावा लागेल. देवाची धाव घेण्यासोबत चांगला प्रयत्न क्रिकेट खेळावाच लागणार आहे. कारण खार्डी संघ हा एक मातब्बर संघ आहे, नामवंत संघ आहे. आणि तो मात्र इथे कल्याण विभागातील कल्याण परिसरातून या मैदानावर खेळण्यासाठी सज्ज आहे. रुपेशजी मोहिते यांनी त्यांच्या सर्व सहकार्याने त्यांना आमंत्रित केलं. आपण बघितलं ज्या पद्धतीनं फडकेपाडा संघ देखील आपल्याला पाहायला मिळाला. खार्डी संघ देखील असंच कल्याण डोंबिवली परिसरातून पाहायला मिळाला. त्यानंतर जर पेंढनकर कॉलेज मैदानावर जी ट्रॉफी होते, एक नामवंत ट्रॉफी, त्या ट्रॉफीमध्ये देखील आम्ही रुपेशजी मोहिते आणि सुजितजी मोकल यांना पाहिलं होतं त्या स्पर्धेला भेट देणार. म्हणजे त्यांचं जे नातं कल्याण ठाणे डोंबिवली परिसरामध्ये एवढं मैत्रीचं नातं जुळलेलं आहे की ते देखील त्या ठिकाणी स्पर्धेसाठी भेट देत आहेत. इथे तसाच हा संघ मैदानावर खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 8 धावा, 39 धावा करायच्या आहेत. आता 31 धावा येणाऱ्या 18 चेंडूमध्ये. पहिला चेंडू, गोलंदाज प्रीतम घरात, डायरेक्ट हिट. इथे मात्र पंच रिव्ह्यू घेणारच नाहीत. त्यांना देखील माहित आहे काय जबरदस्त त्या क्षेत्ररक्षकाचं नाव नक्कीच आपल्याला घ्यावं लागेल. उदय घरत, पुराणा चावल, अनुभवी खेळाडूनं डायरेक्ट केला हिट आणि फलंदाज होतोय पहिला बाद सूरज फौजदार तंबूच्या श्रेयाला. ओम साईराम. तिकडे काय आहे बघा, तिकडे पाणी पाहिजे, पाणी पाहिजे. तर नक्की फलंदाज बाद झाला. अतिशय सुंदर संगीत देखील आपल्याला ऐकायला मिळालं. खरं तर साईबाबा आणि याच साई संस्थांचे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय रवी शेठ पाटील साहेब आणि त्यांच्याच वाढदिवसाचं औचित्य साधून ही स्पर्धा. आणि साई संस्थांचे अध्यक्ष आहेत आणि फार मोठं दानशूर व्यक्तिमत्व. अन्नदानाचं जे कार्यक्रम प्रत्येक गुरुवारी मात्र त्या मंदिरात आयोजित केलं जातं आणि या मंडळामध्ये मडवी गुरुजी यांचं देखील फार मोठं योगदान असतं. पाहू शकाल स्क्रीनवर रवी शेठ पाटील साहेबांचा वाढदिवस इथे साजरा होताना पहिल्या 10 तारखेला अर्थातच या स्पर्धेची सुरुवात झाली.
सर्व राजकीय पुढारी या ठिकाणी उपस्थित आहेत, आपण पाहू शकाल. मॅचच्या दिशेने जाऊया. हा मात्र शॉर्ट पिच चेंडू फुल केला. क्षेत्ररक्षक तेथे उभा आहे, परंतु दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून फ्लॅट पॅरलल मॅग्निफिसियंट स्ट्रोक. दॅट्स आरके ट्रॉफी मधला ब्रँडेड सिक्सर. है कोई सामने टक्कर का. थँक्यू. धावसंख्या पहा इथे धावफलकावर जाऊन पोहोचली आहे. फ्लॅट पॅरलल पद्धतीनं हा लगावलेला सिक्सर पाहायला मिळाला. आमच्या तिथे ठिकाणी स्वयंसेवक देखील आहेत. पाहिलं तर स्क्रीनवर पाहू शकता ज्या पद्धतीने शॉर्ट पिच चेंडू फेकला प्रीतमनं आणि पूल केला फलंदाज विशाल म्हात्रेनं. ज्या पद्धतीनं पूल होता हा फटका मनगटी ताकद फुल आणि पॉवरफुल हा फटका 6 धावांसाठी अगदी मी म्हणेन खरं तर सीमारेषेच्या अगदी किंचितच्या जवळपास हा षटकार पाहायला मिळाला. धावसंख्या धावफलकावर एकूण पाहायला मिळते ती 14. गोलंदाज प्रीतम घरत पहिल्या षटकात 8 धावा आल्या. अशाच पद्धतीनं संगमवर देखील षटकार आला होता. फलंदाज सूरजने लगावला होता. हा चेंडू मात्र कमबॅक करतो. काही चेंडू पहा उचली न देता अर्थातच चेंडू गुडघ्याच्या अगदी खाली राहिला. या चेंडूला उचली दिली नाही. प्रीतमनं सरळ चेंडू फेकला. प्रीतमला आपण पाहतोय प्रीतम जो पहिल्या मॅच मध्ये अनुपस्थित होता, म्हणजे पहिल्या मॅच मध्ये तो नव्हता आणि त्याच्या अनुपस्थित देखील गोलंदाजी चांगली झाली होती, परंतु इथे तो गोलंदाज त्यांना प्लस पॉइंट ठरला जातोय की काय हे देखील पाहावं लागेल. सेकंड ओव्हर. हा चेंडू पुन्हा एकदा अतिशय चांगला चेंडू, खांद्याचा पूर्ण वापर केला प्रीतमनं आणि चेंडूला इथे उचली दिली. फलंदाज विशाल म्हात्रे खेळतोय दुसरा डॉट. एकामागून एक डॉट खेळतोय. आता इथे मात्र थोडासा अडचणीत आलाय खार्डी संघ. विशाल म्हात्रे सलामीला आलेला फलंदाज, ज्याच्या फलंदाजीचा आपण विचार केला तर एक षटकार ठोकलाय नक्कीच, परंतु 4 चेंडू देखील त्यानं डॉट खेळलाय. म्हणजेच षटकार मारून सुद्धा कुठेतरी पुन्हा एकदा खरा प्रदर्शन असेल. हा चेंडू बॅट काट आणि फलंदाज बाद. जल्लोष निर्माण होईल इथे. शॉर्ट थर्डमॅनला असणारा क्षेत्ररक्षक टिपतोय जेल आणि समाप्त झाला विशाल म्हात्रेचा खेळ. धावसंख्या धावफलकावर स्थगित स्थिर आणि विशाल म्हात्रे सारखा आता फलंदाज देखील मैदानातून बाहेर. विशाल म्हात्रे सूरज फौजदार सलामीची जोडी तंबूमध्ये येते आणि नवीन फलंदाज मैदानावर प्रल्हाद पाटीलला साथ देण्यासाठी कर्णधार अनिकेत निघुकर. रामशेठ घरात, नेहा एंटरप्राइजेसचे मालक, आपण मैदानावर नक्कीच या मॅचचा आनंद घेत आहात, परंतु आमचे बालरामजी पाटील आपल्याला आमंत्रित करतायत कारण तुम्ही फार जवळचे आहात. आपली मैत्री देखील आम्ही जवळून पाहिली आहे, तर त्यामुळे तुम्हाला बालरामजी पाटील विनंती करतात की आपण व्यासपीठावर या आणि या मॅचचा आनंद घ्या. नेहा एंटरप्राइजेसचे मालक, एक उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे, ख्याती आहे, ते वरचवले गावचे सन्माननीय श्री रामशेठ घरत या पण आपल्या मुलासोबत नक्कीच ते आपल्या दिशेने येत आहेत आणि त्यांच्या सुपुत्राला देखील फार क्रिकेटची प्रचंड आवड आहे. प्रत्येक मैदानावर असतात. जाऊया मैदानाच्या दिशेनं. व्हेरी गुड, नाईस डिलिव्हरी, परफ्यूम डिलिव्हरी, वारंवार फेकली. प्रीतम घरतनं देखील काय कमबॅक केलंय. संगम घरतच्या पावलावर पाऊलच टाकून ही गोलंदाजी पाहायला मिळाली. संगम घरतने दुसऱ्या चेंडूवर षटकार ज्या पद्धतीनं फलंदाजाने ठोकला होता, त्यानंतर मात्र त्याने कमबॅक केला. या षटकात देखील प्रीतम घरत या गोलंदाजाच्या गोलंदाजीतून धावा आल्यात फक्त 6. 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 गडी बाद 14, येणारे 12 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. नक्कीच एका मान्यवराला मी इथेशी बोलवतोय, अर्थात त्याचे मान्यवर तरगर गावातील रमेश पारगावकर.
रमेशजी पारगावकर जर कुठे असेल तर नक्कीच आपण इकडं क्रिकेटच्या मंचाकडे यायचं आहे. रमेश पारगावकर तुमचे आयोजक एकदम वाट बघतायत आणि खरोखर फार जबरदस्त असे कालपासून परवापासून सामन्याला सुरुवात झाली. तिसरा दिवस आहे आणि रिवाल सर खरं म्हणजे उद्याच्या दिवसामध्ये म्हणजे अतिशय असे चांगले असे खरं म्हणजे संघ आहेत. अतिशय म्हणजे ओपन लॉट म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण त्याच्यामध्ये निशिता स्पोर्ट्स बामणडोंगरी वर्सेस मोरबी, त्यानंतर KDH वाघिवलीवाडा, तर ऋतिका 11 कोपरोली, वाळ ओडाफोन, तसेच देसाई आणि निहाल 11 चांभारली, त्याच्या विरुद्ध ओम साई, ओम बाबा न्हावा असे संघ उद्याच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि त्याचा मात्र आनंद लुटण्यासाठी प्रत्येक क्रीडाप्रेमी मात्र कुठल्या प्रकारचा उशीर करायचा नाहीये. धन्यवाद. नक्कीच बघत सर, कारण उद्या वीक फाईट पाहायला मिळतीलच, परंतु इथे वीक फाईट झाली आहे. 12 चेंडू 25 धावा खार्डी संघासाठी आहे, ज्या खार्डी संघानं अजनबी ओवळे संघाला एक हाती पराभूत केलं होतं. आणि त्याच खार्डी संघाला आपण आता या रजनीच सामन्यामध्ये अर्थातच प्रकाश झोतातील या विद्युत कृत्रिमरित्या या ठिकाणी विद्युत प्रकाशावर आयोजित या सामन्यामध्ये इथे कुठेतरी त्यांना पडझड निर्माण झाली आहे. 12 चेंडू 25 धावा हा फरक आहे दिवसा आणि रात्रीचा. गोलंदाज रोहित घरत, हा चेंडू व्हेरी गुड, नाईस डिलिव्हरी, काय चेंडू फेकलाय, अगदी खोल फेकला आणि चेंडू पायावर आदळला आणि लगेच मात्र पंचांनी लेग बिफोर द विकेट पायची स्वरूपात या फलंदाज प्रल्हादला मात्र बाद घोषित केलाय. जय शिवराय. शिवरायांचं गीत ऐकलं आणि शिवरायांचंच वाक्य मला आठवलं. शिवछत्रपती राजे नेहमीच खरं तर मित्रांनो म्हणायचे की आपण आपली सुरुवातच जर जिंकायच्या उद्देशानं केली तर हरायचा प्रश्नच उरत नाही. आणि इथे मात्र जिंकायच्या उद्देशानं कुठेतरी सुरुवात आता इथून करावी लागेल पुढे, कारण वरचेवळे संघानं पूर्णपणे पकड मजबूत केली आहे. येणारे 12-25चं समीकरण असताना गोलंदाज रोहित घरतनं पहिल्याच चेंडूवर लेग बिफोर द विकेट LBW मात्र स्वरूपात बाद केले फलंदाज प्रल्हादला. नवीन फलंदाज केतन येतोय. कर्णधार अनिकेत एका बाजूला आहे. कर्णधाराला साजेशी त्याला कामगिरी करणे गरजेचे असेल येणाऱ्या कालामध्ये. नवीन फलंदाज केतन. हा चेंडू दुसरा, दांडी गुल, LED बेल चमकतायत. वन्स अगेन बॅक टू बॅक सेकंड विकेट, रोहितला मिळाली दुसरी सफलता. नक्कीच खरं तर आता एका मागून एक फलंदाज बाद होत आहे. वरचेवळे संघाची गोलंदाजी अक्षरशः टिचून होते या मैदानावर, परंतु खार्डी संघाला आता कुठेतरी म्हणेन कमबॅक करावा लागेल. खार्डी संघ पराभव हा पहिल्यांदा रणांगणात होत नाहीये मित्रांनो, पराभव पहिल्यांदा मनात होतो. आणि जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाही, आणि जी माणसे मनाने जिंकलेलीच असतात ती रणात पराभूत होऊ शकत नाही असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स तुम्हाला मनाने जिंकावा लागेल. इथे तुमचा संघ अडचणीत आलाय, परंतु या अडचणीतून दूर करण्यासाठी तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. येणारे 10 चेंडू आणि 25 धावांची आवश्यकता. काय मात्र मॅचला या ठिकाणी वळण मिळाला या गोलंदाजीच्या जोरावर. संगम घरतनं पहिल्या षटकात 8 धावा, प्रीतम घरतनं 6 धावा. हा चेंडू ब्लाइंड स्ट्रोक, वन्स अगेन आडव्या बॅटने खेळतायत, परंतु चेंडू आणि चेंडूफलीचा संपर्कच साधत नाही, कारण एवढे वेगाने चेंडू जात आहेत. अक्षरशः या मैदानावर फास्टर गोलंदाज जास्त प्रमाणात चाललेत. मागच्या 7 चेंडूंचा विचार केला तर प्रणय म्हात्रे आम्हाला सांगतात की मागच्या 7 चेंडूमध्ये एकही धाव आली नाहीये खार्डी संघाला. त्यामुळे मी म्हणेन कुठेतरी बॅकफुटवर जातोय. 9 चेंडू 25 धावा. पुन्हा एकदा ब्लाइंड स्ट्रोक. काय गोलंदाजी रोहित घरत. हे घरत परिवार मात्र आता हवी झालाय. रामशेठ घरत तर आलेत मैदानावर, इथे आपण पाहतोय व्यासपीठावर त्यांचं आगमन झालं, परंतु संगम घरत, प्रीतम घरत आणि त्यांच्याच पावलावर पाऊल टाकणारा रोहित घरत. व्हेरी गुड बॉलिंग, व्हेरी गुड, जबरदस्त. काय गोलंदाजी झाली आहे, अक्षरशः जखडून ठेवलेत. 230 वा निर्धाव चेंडू देखील.
या स्पर्धेतला पाहायला मिळतोय. आडव्या बॅटने खेळतोय सातत्यानं फलंदाज, तिथे त्याला आता कुठेतरी यश मिळालं आणि 8व्या चेंडूंची वाट पाहावी लागली. तब्बल 8 चेंडू नंतर मिळाली 1 धाव. आता चेंडू आणि धावांचं अंतर बघितलं तर 7 चेंडू आणि 24 धावा. 7 चेंडू 24 धावा. प्रयत्न सोडता कामा नये खार्डी संघ, कारण असं म्हटलं जातं की प्रयत्न सोडून देऊ नका. कधी कधी चाव्यांच्या जुडव्यात शेवटची चावी त्या कुलपाची असते ज्या कुलपामध्ये आपले ध्येय असतं. असं देखील म्हटलं तर जेव्हा चाव्यांचा जुडपा असतो त्यावेळेला आपण चावी शोधत असता, ती ध्येयाची चावी शोधावी लागेल खार्डी संघाला. इथे आता शॉट पॉइंट कडे चेंडू डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कुठल्याही प्रकारची धाव घेतली जात नाहीये. कर्णधार कॅप्टन कोण केतन अनिकेत निगुकर मात्र आपल्याकडे सेल्फ कॉन्फिडन्स दाखवतोय. काय आत्मबल आहे, आत्मविश्वास. एकच धाव मिळते. 7 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता असेल. खरं तर 7 चेंडू 24 धावा. रोहितची गोलंदाजी बघून मला कुंडेवालची मॅच आठवली आहे. संदेश, कुंडेवाल मैदानावर रोहितनं काय मॅच जिंकला होता. अक्षरशः 5 ते 6 चेंडू डॉट फेकले होते त्या मॅच मध्ये. तीच गोलंदाजी रोहितच्या माध्यमातून आता परत पाहायला मिळाली. 2 धावा, 2 विकेट. मला आवडले असेल तर एकदा जोरदार टाळ्या नक्कीच रोहितसाठी होऊ द्या. व्हेरी गुड बॉलिंग, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स, जबरदस्त बॉलिंग. काय गोलंदाजी, 1 वर 1 सरस प्रणय होत आहेत. संगम घरतवर सरस झाला प्रीतम घरत, प्रीतम घरतवर सरस झाला हा रोहित घरत. काय गोलंदाजी. मी तर म्हणेन खार्डी सारख्या बलाढ्य संघाला आता गोलंदाजीतून जगडून ठेवलेत. मी म्हटलं टॉस जिंकल्यानंतर पहा, टॉस देखील त्यांनी जिंकला. आला लेट आणि झाला शेट. मी म्हटलं होतं मागाशी, इथे आता पूर्ण शेटच झालाय. आता श्रीमंत झालाय. आता मी म्हणेन लखपती झालाय जवळ जवळ, कारण येणारे 6 चेंडू 23 धावा. पण तो क्रिकेट अनिश्चित खेळ आहे. आपण पाहू शकाल कर्णधारानं घेतलेली मी म्हणेन स्ट्राईक, त्याचं आत्मबल पाहून, खरं तर आज कठीण परिस्थितीमध्ये त्याचा आत्मबल पाहून एवढा मी म्हणेन खार्डी संघ आता अपेक्षित असेल. कारण कठीण परिस्थितीमध्ये संघर्ष केल्यानंतर एक बहुमूल्य संपत्ती मित्रांनो विकसित होते, त्याचं नाव आहे आत्मबल. आता कठीण परिस्थिती आहे आणि या परिस्थितीमध्ये तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स स्ट्रॉंग आणि विचार पॉझिटिव्ह या गोष्टी एकत्र आणून आता लढा द्यावा लागेल. 6 चेंडू 23 धावा. कॅप्टन यस अनिकेत निगुकर, महेंद्रसिंग धोनी सारखी खेळी करावीच लागेल. हा चेंडू मात्र गोलंदाज सुशांत गरत, पहिला चेंडू अतिशय सुरेख पद्धतीने फेकतोय आणि त्या शिट्ट्यांचा आवाज देखील यायला लागला खेळाडू कक्षातून. अनिकेतला सूचना दिली आहे की गोलंदाजावर इथे आक्षेप आलाय. गोलंदाज सुशांत गरत, श्री कृष्णा पंडित गरत यांचे सुपुत्र. मी म्हटलं की एकाच घरातले बरेच खेळाडू या संघात खेळतायत. त्या पद्धतीने आपण म्हटलं सुशांत, सुमित असेल, त्यानंतर प्रीतम घरत गोलंदाज आपण पाहिलात. ही सारी मंडळी एका घरातून मी म्हणेन हे भाऊ आहेत, काक भाऊ आहेत, परंतु चांगला प्रदर्शन देखील करतायत. 5 चेंडू 23 धावांची आवश्यकता. हा चेंडू मिस टायमिंग स्ट्रोक, परंतु चेंडू ज्या झेलखाली मात्र क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. आडव्या बॅटने खेळायचा होता, चेंडू गेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. तिथे मात्र मिळतायत 2 धावा. 2 धावेनं चेंडू आणि धावांचं अंतर 4 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. 4 चेंडू 21 धावा. आमच्या आशू बोलतायत की 3 6 मारावे लागतील आशू, परंतु आता जवळजवळ सामना कठीण झालाय, अक्षरशः कठीण झालाय. कारण 4 चेंडू 21 म्हटलं तर 3 6 यावे लागतील. हा चेंडू पॅड बरादाला जोरदार अपील केलाय. लेग बायच्या स्वरूपात नक्कीच दुसरी धाव घेईल. अनिकेत आपल्याकडे स्ट्राईक रोटेट करेल. एकच धाव मिळाली. फलंदाज बाद होतोय. फलंदाज क्रमांक 5 इथे मात्र बाद होतोय. खाडी संघाला मिळतोय धक्का. चेंडू आणि धावांचं अंतर 3 चेंडू आणि 20 धावा. कठीण समीकरण. आता तरी देणार आहे. तीन चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता असेल. गोलंदाज एक युवा गोलंदाज सुशांत गरत आहे. कमी वयामध्ये पदार्पण केलं या सुशांतनं, परंतु कमी वयामध्ये केलेली चमकदार कामगिरी आज मात्र पाहण्यासारखी आहे. वरचेवले गावचे बरेच प्रेक्षक लाईव्ह मॅच पाहत असतील, कारण अखंड हरिनाम सप्ताह आहे.
सप्ताह म्हटलं तर त्या मंदिरामध्ये भोजन देखील होतो संध्याकाळचा, आणि आपल्या परिसरामध्ये हा सोहळा मात्र जल्लोषात साजरा केला होता. परंतु त्या ठिकाणी त्यांचं लक्ष इथे पूर्णपणे मॅचवर असेल. स्क्रीनवर मॅच पाहिली जाते. त्यांच्या सर्व ग्रामस्थांकडनं 3 चेंडू आणि 20 धावा. खार्डी संघ प्रयत्न करतोय. इथे मात्र बॅटच्या पट्ट्यात का चेंडू येत नाही, वेगाने चेंडू येत आहेत, आणि या विद्युत रोषणाई प्रकाश झोतामध्ये कुठेतरी त्यांना चेंडू मी म्हणेन कदाचित दिसत देखील नसतील, एवढे वेगाने चेंडू येत आहेत. 2 चेंडू आणि 20 धावा. आता औपचारिकता बाकी या मॅच मध्ये चुरस नाहीये. कर्णधार अनिकेत निगुकर प्रयत्न करतोय, पण प्रयत्नाला आता त्याच्या यश नाही मिळत. शेवटच्या क्षणापर्यंत हा चेंडू फुल्लर लाईनचा होता. हा मात्र सीमा लगत होता आणि त्याच्या क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं देराया दुरुस्त म्हणावा लागेल. हा खणखणीत षटकार. हिच्या बोकात घातली काठी बाहेर निघना, हिच्या बोकात घातली काठी बाहेर निघना. थँक्यू डीजे. 1 चेंडू आणि 14 धावा. 1 चेंडू 14 धावा. अनिकेत हा चेंडू देखील डॉट अँड मॅच फिनिश नाव. वन साइड मॅच, एकतर्फी मॅच जिंकली आहे शिवशंभू वर्चवले संघानं. हार्दिक अभिनंदन अँड हार्ड लक बॅड लक टू कार्डी टीम. यस, कार्डी टीमचं मी मनापासून आभार व्यक्त करेन आयोजकांच्या वतीनं. मित्रांनो, आपण तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये सहभागी झालात तर तुमचं देखील मी मनापासून आभार